अध्यक्ष अतुल बाबा भोसले, माजी आमदार यळगावकर साहेब, माजी आमदार पाटील साहेब, आनंदराव पाटील साहेब, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, लोकसभा संघटक सुनील तात्या, सुरभीताई, तसंच विक्रमजी पावसकर, सर्वच ज्येष्ठ मंडळी आणि दिव्यांग आघाडीचे आघाडी आणि आपण दिव्यांग बंधू भगिनींनो, जेव्हा अतुल बाबांनी ही जी जबाबदारी शिवेंद्र बाबांवर दिली त्यावेळेस शिवेंद्र बाबांनी आमची सगळ्यांची मीटिंग घेऊन सांगितलं, माझ्या दृष्टीने अतिशय चांगला योगायोग आलाय, दिव्यांग बंधूंची सेवा करण्याची मला ही संधी मिळालेली आहे आणि यासाठी कुठलंही शासकीय अनुदान अथवा काहीही यात वापरलं जाणार नाही, हे सर्वस्वी मी स्वखर्चातनं करणार आहे. आणि हेच वाक्य झाल्यानंतर त्यांनी पुढचं सांगितलं की दिव्यांगांना 75वा वाढदिवस आहे मोदीजींचा, तर 75 सायकली आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्याच्या बरोबरीनेच तुम्ही आजच सगळं मागवा कुणाला काय पाहिजे ते, आणि ते 750 वस्तू झाल्या पाहिजे. दिव्यांगांची लिस्ट करा, शाळांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी 803 वस्तूंचं वितरण केलं जात आहे. आम्ही समाजामध्ये काम करत असताना, आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकलो, काहीतरी मदतीचा हात, फुल ना फुलाची पाकळी आपल्याला सर्वांना आम्हाला देता आली. आणि जे काही आपलं म्हणजे आता पुढचं कामकाज असेल, आपला व्यवसाय असेल, हे करण्यामध्ये आपल्याला सुद्धा जे काही सुकर करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे. काही माझ्या दिव्यांग बांधवांनी आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक, काहींनी थोड्या सूचना मला मेसेजवर केल्या होत्या की बाबा सायकल फार लांबपर्यंत आम्हाला नेता येत नाही, कारण आता नोकऱ्या, व्यवसाय या सगळ्या गोष्टी करायला लागतात, बाजार वगैरे, मंडईत जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तेव्हा काहींनी सूचना केल्या होत्या की आम्हाला ज्या आहेत त्या स्कूटर आपण हे कराव्यात, पण काळजी करू नका, आज तरी आम्ही देऊ शकलेलो नाही, पण पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही ते सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या आपल्या स्कूटर आहेत त्या सुद्धा आम्ही उपलब्ध करू, हे या निमित्तानं सांगू इच्छितो.